The ratio of magnetic dipole moment of an electron of charge E and mass m in Bohr's orbit in hydrogen atom to its angular momentum is. तर हा क्वेश्चन 2014 आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे ई डिवायडेड बाय यम, बी ऑप्शन आहे यम डिवायडेड बाय ई, सी ऑप्शन आहे 2m डिवायडेड बाय ई आणि लास्ट डी ऑप्शन आहे ई डिवायडेड बाय 2m. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलेला आहे आणि दुसरं अँग्युलर मोमेंटम, याचं काय करायचं आपल्याला रेशो घ्यायचा आहे. सर्वात पहिले आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या ठिकाणी फाईंड करू. ओके, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जर घेतला याचा फॉर्म्युला काय असतो, करंट इंटू एरिया. मग या ठिकाणी आपण लिहून टाकू करंट इंटू एरिया. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट यमने रिप्रेझेंट केला जातो. आपण कॅपिटल एमने घेऊ कारण मास यम दिलेला आहे आणि करंट जो असतो तो चार्ज अपॉन टाईम. ओके, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आणि एरिया असेल पाय आर स्क्वेअर. तो आपण या ठिकाणी पुट केला. ओके, याला आपण काय करू इक्वेशन रिझन देऊन टाकू आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी अँड एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केल्या. आता या ठिकाणी जो चार्ज दिलेला आहे तर इलेक्ट्रॉन दिलेला आहे. ओके, मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट चार्ज क्यू डिवायडेड बाय टी. टीच्या जागी आता आपण स्पीडचा फॉर्म्युला यूज करू. आणि स्पीडचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे, व्ही इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाईम. पण डिस्टन्स किती कवर होणार, 2 पाय सर्कम्फरन्स इतकं डिवायडेड बाय टाईम. मग आपल्याकडे टाईम लागतो आहे आपल्याला, मग तो भेटेल 2 पाय आर अपॉन व्ही. मग ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून टाकू 2 पाय आर अपॉन व्ही इंटू आर आयला पाय आर स्क्वेअर ॲज इट लिहिणार. ठीक आहे. आता व्ही जो आहे तो डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर कुठे जाणार, न्यूमरेटरला. मग तो घेतला आपण क्यू. त्याच्या आधी पाय पाय काय करू, कॅन्सल करू. एक एक आर काय झाला, कॅन्सल झाला. मग करायला आपल्याकडे क्यू व्ही डिवायडेड बाय 2. आर पण राहिलं आहे. क्यू व्ही आर डिवायडेड बाय 2. आता पुढे याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला मास नाही, कारण की अँग्युलर मोमेंटम जो असतो याला आपण इक्वेशन म्हणू. अँग्युलर मोमेंटम असतं तुमचं. आपल्या रेशो कोणाचा फाईंड करायचं बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम. मग सर्वात पहिले याला इक्वेशन 1 देऊन टाकू. आता घ्यायचं आपल्याला अँग्युलर मोमेंटम. वी हॅव अँग्युलर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम आणि हा अँग्युलर मोमेंटम असतो आय ओमेगा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. इथला आय करंट आहे, इथला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आय का असतो एम आर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगाच्या जागी टाकू आपण व्ही अपॉन आर. एक एक आर काय होणार आहे, कॅन्सल. आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. अँड व्ही इज इक्वल टू काय असतं, आर ओमेगा. म्हणून आपल्याला ओमेगा भेटेल व्ही अपॉन आर. आर आर कॅन्सल झाला. मग यल भेटेल आपल्याला यम व्ही आर. आता हा जो यम आहे, हा यम म्हणजे मास आहे. ओके, मास ऑन इलेक्ट्रॉन आणि इथला यम मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. मग एक काम करू, त्याला आपण चेंज करून टाकू. मग एक काम करा, इक्वेशन 1ला कारण त्याचा रेशो फाईंड करायचा आहे. इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने काय करू, डिवाइड करू. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय तर तो यम. एक काम करू, या यमला आपण थोडंसं चेंज करून टाकू. हा जो यम आहे तो मास ऑन इलेक्ट्रॉन आहे. मग या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला अँग्युलर मोमेंटने डिवाइड केलं. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे क्यू व्ही आर अपॉन 2 आणि त्याला डिवाइड करायचं एम व्ही आरने. ओके, आर आर काय होणार आहे, कॅन्सल. व्ही व्ही वन काय होणार आहे, कॅन्सल. व्ही आणि आर काय करू आपण, कॅन्सल. मग या ठिकाणी आपला जो राहणार आहे एम डिवायडेड बाय यल आणि तो काय भेटेल आपल्याला क्यू डिवायडेड बाय 2
ME म्हणजे मास ऑन इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी आपण आपल्या ऑप्शननुसार याला काय करू, ॲडजस्ट करू. Q म्हणजे काय, चार्ज, आणि चार्ज कोणावरचा, इलेक्ट्रॉनवरचा. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम यांचा रेशो जर घेतला E/2 असेल. ME म्हणजे मास ऑन इलेक्ट्रॉन. हे आपलं आन्सर झालं. आणि या ठिकाणी आपला जो रेशो आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपॉन अँग्युलर मोमेंटम याचा रेशो भेटेल आपल्याला E/2m. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच काय, E/2m हे त्याचं करेक्ट आन्सर असेल.